नमस्ते विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.2 बघणार आहोत, परंतु त्याआधीची प्रमेय आणि सोडवलेली उदाहरणे देखील बघणार आहोत. तर सर्वप्रथम प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, बेसिक प्रॉपोर्शनॅलिटी थिअरम. ओके, परीक्षेला या प्रमेयाचं जे स्टेटमेंट म्हणजे हे विधान दिलं जातं, त्यानंतर तुम्हाला आकृती काढायची आहे, पक्ष, साध्य, रचना आणि सिद्धता ही लिहायची आहे. चला तर बघूया. प्रमेय बघा. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. ओके, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्रिकोणाच्या एका बाजूला म्हणजे PQ ही रेषा BC बाजूला या ठिकाणी समांतर आहे. उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर AB ला P या ठिकाणी छेदते, AC ला Q या ठिकाणी छेदते, तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे काय, तर AP छेद PB बरोबर AQ छेद QC हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला पक्ष लिहायचा असतो. ओके, आता पक्षामध्ये काय की तर पर्यंतचं, तरच्या आधीचं आलेलं सर्व आपण काय त्याचे पक्षात लिहित असतो. मग सर्वप्रथम काय, पक्ष अतिशय सोपा आहे, याला अर्धा मार्क्स असतो परीक्षेला. त्रिकोण ABC मध्ये L रेषा L समांतर रेख BC, यामध्ये या आकृतीचे इथे वर्णन करत असतो आपण. ओके, L रेषा L समांतर रेख BC. ओके, आणि रेषा L ही बाजू AB ला P मध्ये व बाजू AC ला Q मध्ये छेदते. छेदत असेल तर म्हणजे जेवढं डिस्क्रिप्शन दिले, जेवढी माहिती दिली तेवढी आपण या ठिकाणी लिहित असतो. आता तर नंतरचं म्हणजे काय की जे आपल्याला सिद्ध करायचं आहे ते, तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे काय, AP छेद PB बरोबर AQ छेद QC हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. मग त्यासाठी काय करतो आपण, तर रचना करतो. मग रचना काय, तर रेख PC व रेख BQ काढा, रेख PC व रेख BQ काढा. ओके, मग या दोन्ही आपण इथे जोडलेल्या आहेत डॉट डॉट रेषाने. ओके, आता या ठिकाणी सर्वप्रथम दोन त्रिकोण विचारात घेतले आहेत. मग कुठला, पहिला त्रिकोण APQ आणि दुसरा त्रिकोण PQB. आता हे दोन्ही त्रिकोण समान उंचीचे आहेत. म्हणजे काय, त्यांच्यामध्ये एक सामायिक शिरोबिंदू हा कोणता घेतलाय, तर Q हा सामायिक शिरोबिंदू घेतलेला आहे. आणि ही म्हणजे इथे जर आपण एक नाव दिलं, तर समजा इथे D नाव दिलं, म्हणजे DQ ही या दोन्ही त्रिकोणांची काय होणार, उंची होणार. APQ त्याचा पाया AP आणि नंतरचा BPQ त्याची देखील उंची किती येणार, QD येणार आणि पाया किती येणार, तर BP येणार. आणि म्हणून आपण या ठिकाणी लिहितो एरिया ऑफ ट्रायंगल APQ छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQB बरोबर AP छेद PB या प्रकारे. क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात. ओके, का की उंची दोघांची कशी तर सारखी आहे. तसेच पुढची जोडी घ्यायची बघा, APQ आणि PQC या प्रकारे. ओके, आता या दोघांचा P हा एक सामायिक शिरोबिंदू असणार आहे आणि या P या सामायिक शिरोबिंदू पासून AC वरती आपण लंब टाकणार आहोत आणि त्याला जर समजा आपण E नाव दिलं, तर P ही या दोन्ही त्रिकोणांची उंची होणार. त्रिकोण APQ पाया AQ होणार आणि P ही त्याची उंची होणार. दुसरा त्रिकोण PQC. आता PQC मध्ये पाया QC आणि P ही तीच उंची, म्हणून पुन्हा उंची समान आहे. क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या पायांच्या प्रमाणात AQ छेद QC या प्रकारे. क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात, याला 2 नंबर दिला. आता या दोन्ही गुणोत्तरांमध्ये बघा, दोघांच्या अंशस्थानी इथे किती आहे, तर APQ आहे, इथे पण APQ आहे. पण छेदाचं काय, तर त्रिकोण PBQ बघणार आपण. त्रिकोण PBQ
क्यू, या ठिकाणी त्रिकोण पी बी क्यू. ओके, हा त्रिकोण पी बी क्यू आणि दुसरा त्रिकोण पी क्यू सी, पी क्यू सी, हा दुसरा त्रिकोण इथे. ओके, हे दोन्ही त्रिकोण दोन समांतर रेषांमध्ये स्थित आहेत. दोन समांतर रेषांमध्येच आहेत ते, म्हणजे पी क्यू ही रेषा बी सी ला समांतर आहे, म्हणून त्यांची उंची समान आहे. आता त्यांचं शीर बघा, म्हणजे त्यांचा व्हर्टेक्स, त्यांचा शिरोबिंदू उलटे आहेत, ते पायावर आहे आणि शीर कसं आहे तर खाली आहे, म्हणजेच त्यांची उंची पण समान आहे. जर समजा आपण ही रेषा अशी वाढवली दोन्ही बाजूला आणि जर मला त्यांची उंची जर शोधायची असेल तर पी क्यू वरती बी पासनं मी लंब टाकणार इथे. ही पहिल्या इकडच्या पी क्यू बी ची उंची होणार आणि सी पासनं जर इथे मी लंब टाकला तर ही त्याची काय होणार, दुसऱ्या त्रिकोणाची उंची. दोन समांतर रेषांमधील अंतर समान असतं म्हणून त्यांची उंची पण समान आहे आणि पाया पण तोच आहे. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी हे दोन्ही कसे तर सारखे आहेत. म्हणून आपण इथे लिहितो त्रिकोण पी क्यू बी व त्रिकोण पी क्यू सी यांचा रेख पी क्यू हा समान पाया आहे. रेख पी क्यू समांतर बी सी. ओके, म्हणून त्रिकोण पी क्यू बी व त्रिकोण पी क्यू सी यांची उंची देखील समान आहे, पाया समान आणि उंची पण समान, आणि म्हणून त्यांचं क्षेत्रफळ देखील समान आहे. म्हणजेच काय की या समीकरण 1 मध्ये अंश हा इथे सारखा सारखा आला आणि छेद पण सारखा आला. म्हणजेच काय, या गुणोत्तराचे या दोन्ही गुणोत्तराच्या किमती कशा आल्या, सारख्या आल्यात. म्हणजेच काय, ही डावी बाजू बरोबर ही डावी बाजू, म्हणजेच काय, जर दोघांच्या डाव्या बाजू सारख्या आहेत तर निश्चितच त्यांच्या उजव्या बाजू पण देखील सारख्याच आहेत. आणि म्हणून आपण या ठिकाणी लिहितो एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू छेद एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू छेद एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी 1, 2 आणि 3 वरून. आणि म्हणून ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी. या प्रकारेच परीक्षेला तुम्ही लिहा. आणि हीच अक्षरे जर वापरली तर परीक्षक जेव्हा त्याच प्रकारची अक्षरे असली तर त्यांना चेक करायला देखील ते सोपं जात असतं. ओके, या प्रकारे आपण इथे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय इथे सिद्ध केलेलं आहे. यानंतर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा इथे व्यत्यास दिलेला आहे. दॅट इज कॉल्ड दी कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन बाजूंना भिन्न बिंदूत छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर. आता इथे व्यत्यास घेतलेला आहे. जर समजा मी या ठिकाणी पुन्हा इथे ए बी सी घेतले. ओके, आणि या प्रकारे. ओके, आता इथे जर समजा आपण पी नाव दिलं इथे किंवा प्रमाणात विभागत असेल म्हणजे ए पी छेद पी बी असेल आणि ए क्यू छेद क्यू सी असेल, हे बरोबर येत असेल तर पी क्यू ही रेषा बाजू बी सी ला कशी असते, समांतर असते. हे तुम्हाला या ठिकाणी ते सिद्ध करायचं आहे. परंतु याचं काही त्याने आपल्याला पुस्तकामध्ये सिद्धता दिली नाहीये, तर ही फक्त तुम्ही ती लक्षात ठेवायची आहे. ओके, आणि हे परीक्षेला विचारत पण नाही ते. ओके, आता यानंतर पुढे एक आपल्याला त्याने एक कृती दिलेली आहे. कृती त्रिकोण एबीसी हा कोणताही एक त्रिकोण काढा. त्रिकोणाचा कोन बी हा या ठिकाणी दुभागायचा आहे. जर समजा याचं माप 60 असेल तर ए बी डी इथे वरती इथे 30 माप असेल. ओके, हे दोन्ही कसे असतील तर ते सारखे मापाचे असतील. बीपी हा त्याचा दुभाजक. ओके, एसी ला डी मध्ये छेदतो, त्याला डी हे नाव द्यायचं. आणि नंतर मग त्याने सांगितलं आपल्याला की ए बी मोजा, नंतर मग बी सी मोजा, एडी मोजा आणि डी सी मोजा. ओके, या प्रकारे. आता जर समजा या ठिकाणी ए बी जर आपण त्या ठिकाणी जर मोजला तुम्ही, समजा इथे 4 आला आणि हा या ठिकाणी इथे किती आले तर हे 6 आले. ओके, बी सी. मग या ठिकाणी तुम्ही इथे 4 लिहिणार आणि बी सी किती इथे तर तो 6 आले. यानंतर इथे तुम्ही एडी मोजू शकताय आणि त्याचबरोबर डी सी आणि त्यांचं गुणोत्तर काढणार. म्हणजेच काय तर
या ठिकाणी AB छेद BC, AB छेद BC म्हणजे 4/6 किती आलं ते 2. त्याला संक्षिप्त रूप देणार 2 दुणे 4 आणि ते किती येणार 2 त्रिक 6 म्हणजे किती आले तिथे तर 2/3. आता याच प्रकारे इथे जर समजा आपण इथे AD जर मोजला तो या ठिकाणी आपल्याला 2 मिळाला आणि DC आपल्याला 3 मिळाला. म्हणून आपण इथे किती लिहिला हे 2 आणि इथे किती आले तर 3. मग ADचं आणि DCचं देखील गुणोत्तर घेणार म्हणजेच काय AD छेद DC बरोबर 2/3. म्हणजे पहिलं गुणोत्तर बघा किती आलं AB छेद BC किती आलं ते 2/3 आणि दुसरं गुणोत्तर AD छेद DC ते किती आलं ते देखील 2/3. याचा अर्थ काय AB छेद BC बरोबर AD छेद DC हे गुणोत्तर कसे मिळतील तुम्हाला तर ते बरोबर मिळतील. ओके. आता या ठिकाणी त्याच संदर्भातलं त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचे इथे प्रमेय दॅट इज कॉल्ड दी थिअरम ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. जर समजा तुम्ही एखाद्या त्रिकोणामध्ये त्रिकोण ABC मध्ये जर इथे कोनदुभाजक काढला B या कोणाचा तर या AB छेद BC त्याचं जे काही गुणोत्तर येईल तेच गुणोत्तर कोणाचं येणार AD छेद DC तेच आपण या ठिकाणी आता सिद्ध करणार आहोत. मग हे देखील प्रमेय कसं आहे तर ते स्टार थेरम म्हणतात त्याला की जे बोर्डाच्या परीक्षेला विचारलं जातं. मग यामध्ये देखील तुम्हाला ही वाक्यरचना दिलं जाईल विधान दिलं जाईल. प्रमेय त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. ओके. मग या ठिकाणी त्रिकोण ABC मध्ये C काय तर तो कोन C चा दुभाजक आहे. त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला या कोनासमोरील बाजूला म्हणजे काय AB ला कसं दुभागतो AE आणि EB बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. म्हणजेच इथे AE छेद EB बरोबर मग AE म्हणून इकडचीच बाजू घ्यायची तर ती किती AC इकडची काय तर EB आहे. मग याला असणारी संलग्न असणारी बाजू कोणती तर ती BC या प्रकारे. ओके. मग हे झालं त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. आता आपल्याला इथे सिद्ध करायचे. मग सर्वप्रथम आपण काय करणार या वाक्य रचनेनुसार ती इथे आकृती काढलेली आहे आणि त्यानुसार पक्ष लिहिणार. त्रिकोण ABC च्या कोन C चा दुभाजक AB ला कुठे छेदतो तर E या बिंदूत छेदतो. तर आपल्याला काय सिद्ध करायचंय AE छेद EB AE छेद EB बरोबर CA छेद BC हे आपल्याला सिद्ध करायचंय. मग ही सिद्धता करण्यासाठी मी ते काय रचना केलेली आहे. आधीच्या प्रमाणात देखील आपण रचना केली होती. बिंदू B मधून या बिंदू B मधून किरण CE ला या किरण CE ला समांतर रेषा काढायची. ही समांतर रेषा काढली बघा या CE ला आणि ती वाढत न्यायची आणि ती AC देखील वाढवायचा की जेणेकरून ते दोन्ही D या बिंदूत एकमेकांना छेदतील. ओके. वाढवलेल्या AC ला D मध्ये छेदते. ओके. कशी काढली ती BD ही CE ला समांतर आहे. ओके. आता यानंतर सिद्धता आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके. तर बघा इथे CE समांतर BD CE ही रेषा बघा इथे ही CE रेषा BD ला कशी आहे तर ती समांतर आहे आणि BC ही त्यांची काय तर ती छेदिक आहे ट्रान्सव्हर्सल. म्हणून इथे या ठिकाणी बघा हा कोन हे दोन्ही कोन ओके हे दोन्ही कोन कसे आहेत तर ते विक्रम कोन आहेत. ओके. जर दोन रेषा समांतर असतील आणि त्याला एका छेदिकेने छेदले असता
तयार होणाऱ्या वितक्रम कोनांची जोडी कशी असते, तर ती एकरूप असते. म्हणून या ठिकाणी कोन ई सी बी चं माप आणि कोन सी बी डी चं माप कसं आहे, तर ते सारखं आहे. ओके, हे दोन्ही कोनांचे माप सारखे आहेत. ते तर ती वितक्रम कोनांची जोडी. पुढे इथे दिलेलं आहे पुस्तकामध्ये, किरण सी समांतर किरण बीडी व एडी ही त्यांची काय, तर ती छेदिका आहे. या दोन्ही रेषा समांतर आहे आणि इथे काय घेतली, तर ती एडी छेदिका घेतलेली आहे. आता तो पुढचा पार्ट, या दोन्ही रेषा समांतर आहेत. या दोन्ही रेषा कशा आहेत, तर ती समांतर आहे आणि या समांतर रेषांना ही काय, तर ती छेदिका आहे. मग या ठिकाणी तयार होणारे कोन म्हणजेच बघा, या ठिकाणी इथे तयार झालेले कोन, हे दोन्ही कोन कसे तिथे सारखे आहेत. म्हणजे यांचं माप जर मी इथे x घेतलं आणि याचं माप पण इथे x घेतलं, हा त्याचा दुभाजक आहे, याचं माप देखील x येणार आहे. ओके, मग या दोन्ही कोणांचं माप सारखं आहे. पुन्हा याचं माप x आहे, याचं देखील माप किती येणार, x येणार. म्हणजेच काय होतं की त्रिकोण बी सी डी आपल्याला कोणत्या प्रकारचा त्रिकोण मिळतो, समद्विभुज त्रिकोण मिळतो. म्हणजे बाजू सी डी आणि बाजू बी सी या दोन्ही कशा आहेत, तर त्या सारख्या लांबीच्या आहेत. ओके, तर तेच या ठिकाणी दिलेलं आहे. सर्वप्रथम सी बाजू बीडी ला समांतर आहे व एडी ही त्याची काय, तर ती छेदिका आहे. ओके, सी समांतर बीडी, ओके, आणि एडी ही त्यांची छेदिका आहे. म्हणून या ठिकाणी तयार होणारे हे दोन्ही कोन कसे, तर ते संगत कोन आहेत. त्याचबरोबर सी समांतर बीडी आणि बीसी ही त्यांची काय, तर छेदिका आहे. तर या ठिकाणी तयार झालेले कोन हे कोन कसे, तर ते वितक्रम कोन आहे. जर याचं माप इथे x घेतलं आणि याचं देखील किती येणार, तर x येणार. का की सी हा कोन दुभाजक आहे, आपल्याला ते दिलेलं आहे. ते आणि हे दोन्ही कोन कसे आहेत, तर ते संगत कोन आहेत आणि संगत कोनांची माप कशी पुन्हा सारखी असतील. म्हणजेच त्रिकोण सी बी डी हा कसा आहे, तर तो समद्विभुज त्रिकोण आहे. आता पुन्हा या ठिकाणी बघूया. तर बीसी देखील छेदिका आहे. म्हणून ई सी बी एकरूप सी बी डी वितक्रम कोन, परंतु एसी एकरूप ई सी बी आपल्याला त्याने ते पक्षात दिलेले. हे दोन्ही कोन कसे, तर ते सारखे आहेत. ओके, म्हणजेच कोन सी बी डी, कोन इथे बघा सी बी डी एकरूप कोन बरोबर कोन सी डी बी. ओके, या ठिकाणी म्हणजेच त्रिकोण सीबीडी मध्ये, म्हणजेच त्रिकोण सीबीडी मध्ये सीबी आणि सीडी कशा आहेत, तर त्या सारख्या आहेत. सीबी या ठिकाणी सीबी आणि सीडी दोन्ही कशा आहेत, तर ते सारख्या लांबीच्या आहेत. म्हणजेच त्या कशा आहेत, तर त्या एकरूप आहेत. का की एकरूप कोणासमोरील बाजू द्या की कशा असतात, तर त्या एकरूप असतात. ओके, म्हणजेच इथे आपण काय लिहिलं, सीबी बरोबर सीडी. या ठिकाणी आपण सीबी बरोबर सीडी लिहिलेले. ओके, आता त्रिकोण ए बी डी विचारात घेणार. कुठला त्रिकोण, ए बी डी हा त्रिकोण विचारात घेणार. ए बी डी, त्याला सी ही बाजू कशी आहे, तर ती समांतर आहे. ए बी डी मध्ये, ए बी डी मध्ये सी बाजू ही बी डी ला समांतर आहे. ही सी बाजू बीडी ला समांतर आहे. म्हणजेच प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. ओके, काय तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार ए ई, ओके, इथे ए छेद ए बी बरोबर ए सी. या ठिकाणी ए सी छेद इथे किती, तर ते सी डी. ओके, ए सी छेद सी डी. परंतु आपल्याला माहिती आहे की आपला जो मेन त्रिकोण आहे तर तो त्रिकोण कोणता आहे, तर ए बी सी आहे. मग सी डी त्याची बाजू आहे का, तर सी डी त्याची बाजू नाहीये. मग म्हणजेच काय करणार आपण, या ए सी डी च्या ऐवजी सी डी बाजू कोणाबरोबर आहे, तर ती बी सी बरोबर आहे. म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार ए छेद ए बी बरोबर ए सी, जसा तसा ठेवणार
आणि सी डी इज रिप्लेस बाय सी डीच्या ठिकाणी काय लिहिणार तर ते बी सी लिहिणार आणि या प्रकारे आपण ते प्रमेय हे इथे सिद्ध करतो. ओके, या प्रकारे. ओके, आता यानंतर त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा देखील इथे व्यत्यास आहे. कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. त्रिकोण एबीसीच्या बाजू बीसी वर डी हा बिंदू असा असेल की, जर समजा आपण इथे अशी आकृती काढली ए बी सी, बाजू बीसी वर डी बिंदू, इथे डी हा बिंदू आपण असा घेतला आणि तिथे काय होत आहे आपण इथे वाढवला. आणि जर समजा ए बी छेद ए सी, ए बी छेद ए सी बरोबर काय होत आहे बी डी छेद डी सी असं जेव्हा असेल तेव्हा किरण डी हा कोन बी ए सी चा दुभाजक असतो. किरण ए डी हा या कोन बी ए सी ला दुभागतो, हा त्याचा त्या व्यत्यास आहे. आता यानंतर 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म. या ठिकाणी त्याने आपल्याला इथे कृती दिलेली आहे, म्हणजेच काय T1 आणि इथे T2. म्हणजेच इथे काय तर ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर यांचं जर गुणोत्तर काढलं तर ते गुणोत्तर कसा सारखा असेल. ओके, या 3 एल एम एन या 3 समांतर रेषा, T1 ही एक छेदिका आहे, T2 ही छेदिका आहे, ए बी मेजर करा मोजा आणि बी सी देखील मोजा, नंतर पी क्यू आणि क्यू आर आणि त्यांचे गुणोत्तर काढला तर ती गुणोत्तर कशी मिळतील तुम्हाला सारखी मिळतील. तेच प्रमेय या ठिकाणी पुढे घेतलेले आहे आणि हे देखील कसं आहे तर ते स्टार प्रमेय, ते देखील बोर्डाच्या परीक्षेला विचारलं जातं. ओके, तर त्याची सर्वप्रथम वाक्यरचना. प्रमेय. 3 समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतर छेदांचे गुणोत्तर. या 3 समांतर रेषा, रेषा एल समांतर रेषा एम समांतर रेषा एन एका छेदिकेवरती, समजा T1 ही रेषा, त्यावर केलेले आंतरछेद ए बी आणि बी सी हे आंतरछेद आहे. छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर म्हणजे ए बी छेद बी सी हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर, मग दुसरी T2 ही छेदिका आहे, छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांच्या गुणोत्तर एवढे असतं, म्हणजे पी क्यू छेद क्यू आर. ओके, म्हणजेच काय ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर. मग या ठिकाणी पुन्हा ते पक्ष घेतलेला आहे. रेषा एल समांतर रेषा एम समांतर रेषा एन, T1 T2 या त्यांच्या छेदिका आहेत. T1 T2 या ठिकाणी छेदिका आहेत. T1 ही छेदिका त्या रेषांना अनुक्रमे ए बी सी, ओके, ए बी सी या 3 बिंदूत छेदते. T2 छेदिका पी क्यू आर या बिंदूत छेदते. काय साध्य करायचं आपल्याला ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर हे आपल्याला साध्य करायचं आहे. अतिशय सोपी सिद्धता आहे ती. सिद्धता इथे रेख पी सी काढलेला आहे बघा, या ठिकाणी पी सी काढलेला आहे. हा रेषाखंड रेषा एम ला डी मध्ये छेदतो. ओके, एम ला होते डी या बिंदूत तो छेदतो. आता या ठिकाणी त्रिकोण विचारात घेणार. कुठला त्रिकोण ए सी पी, याचा पाया बघा वरती आहे आणि त्याचा शिरोबिंदू खाली आहे. ओके, एसीपी मध्ये बीडी समांतर एपी, बीडी ही एपी ला समांतर आहे आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार ए बी छेद बी सी बरोबर पी डी छेद डी सी कुठले प्रमेय घेतलेले तर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. त्यानंतर त्रिकोण सीपीआर मध्ये दुसरा त्रिकोण सीपीआर मध्ये या ठिकाणी डी क्यू समांतर सी आर घेतलेला आहे म्हणून पुन्हा प्रमाणाचं मूलभूत प्रमेय इथे पी डी
छेद CD बरोबर PQ छेद QR. आता हे दोन्ही गुणोत्तर बघितले तर या पहिल्या गुणोत्तराची उजवे गुणोत्तर आणि दुसऱ्या गुणोत्तराचे डावे गुणोत्तर हे दोन्ही कसे सारखेच आहेत. म्हणजेच पहिल्याची डावी बाजू आणि दुसऱ्याची उजवी बाजू देखील कशी असणार तर ती सारखी असणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी AB छेद BC बरोबर PQ छेद QR किंवा 1 व 2 वरून तुम्ही ही तिन्ही गुणोत्तर बरोबर लिहू शकता. आणि म्हणून AB छेद BC बरोबर PQ छेद QR या प्रकारे आपण हे प्रमेय इथे सिद्ध केलेलं आहे. हे देखील स्टार प्रमेय तर ते बोर्डाच्या परीक्षेला विचारलं जातं. ओके. आता यानंतर काय काय लक्षात ठेवायचं आहे बघा तुम्हाला हे लक्षात ठेवूया. ओके. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. त्रिकोण ABC मध्ये ओके P हा बिंदू A आणि B च्या दरम्यान आहे. Q हा बिंदू B आणि C च्या दरम्यान आहे. PQ समांतर AC म्हणून BP छेद PA बरोबर BQ छेद QC. आता हे सूत्र तुम्ही ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर त्याचा व्यत्यास. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास काय तर त्रिकोण PQR मध्ये S हा PQ च्या दरम्यान, T हा PR च्या दरम्यान, PS छेद SQ बरोबर PT छेद TR असं जेव्हा असेल तेव्हा रेख ST हा QR ला कसा आहे तर तो समांतर. आणि शेवटी कोन दुभाजक तिसऱ्यामध्ये अजून एक आहे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. त्रिकोण ABC मध्ये BD हा कोन ABC चा दुभाजक असेल तर आणि D हा A आणि C च्या दरम्यान असेल तर AB छेद BC बरोबर AD छेद DC या प्रकारे. ओके. त्यानंतर 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म. मग या ठिकाणी काय तर AX समांतर BY समांतर CZ. रेषा L आणि रेषा M या काय तर त्यांच्या छेदिका आहेत. म्हणून AB छेद BC बरोबर XY छेद YZ या प्रकारे. ही सर्व या ठिकाणी आपण प्रमेय आणि त्यांची ती सूत्र देखील या ठिकाणी बघितले. आता यानंतर सुरू करूया सोडवलेली उदाहरणे. ओके. आता या ठिकाणी व्हिडिओ थोडा मोठा होत आहे तर देखील आपण बघूया. उदाहरण 1. त्रिकोण ABC मध्ये D बाजू BC ला कसे तर ती समांतर आहे. DB ची किंमत दिली त्याने आपल्याला. DB किती तर ते 5.4 सेंटीमीटर. ओके. नंतर AD दिलेला आहे 1.8 सेंटीमीटर. ओके. नंतर EC दिलेला आहे 7.2 सेंटीमीटर. आणि काय विचारलं आपल्याला तर तो A विचारलेला आहे. इथे बघा D BC ला समांतर आहे म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार या ठिकाणी त्या किमती टाकायच्या आहेत. इथे तिरकस गुणाकार केलेला आहे. ओके. आता आपल्याला इथे आकडेमोड करायची आहे. तर आकडेमोड करताना डायरेक्ट तुम्ही या प्रकारे ते करू शकताय. ओके. इथे किती अंशाला आणि छेदाला तुम्ही डायरेक्ट 100 ने गुणू शकताय. म्हणजे किती आले 18 आले. इथे किती आले 72 आले. आणि इथे गुणाकार करताना 54 आणि 1 10 उरतात इथे बघा. म्हणजे वरचे 1.1 गेले. ओके. आणि खालचे इथे 1 गेला उरला अजून एक 10 उरतो. आणि या प्रकारे इथे तुम्ही ते संक्षिप्त रूप इथे देऊ शकतात. 18 × 18 18 36 18 त्रिक 54. 72 ला 3 ने भाग देणार. 3 × 3 3 2 6 3 चौक 12 24/10 म्हणजे किती आले 2.4 या प्रकारे इथे आकडेमोड करू शकतात. ए ची किंमत किती आली तर ती 2.4. त्रिकोण PQR मध्ये पुढचं उदाहरण. रेख RS कोण R चा दुभाजक आहे. PR ची किंमत दिली बघा. PR इथे 15 घेतलेला आहे. ओके. RQ इथे 20 आहे. नंतर PS किती घेतलेला आहे तर 12. साधं अतिशय कोण दुभाजकाचं प्रमेय या ठिकाणी वापरणार. कसं बघा
पी आर छेद क्यू आर बरोबर याला रिलेटेड बाजू पी एस छेद या बाजूला रिलेटेड कोणते तर ती एस क्यू. या प्रकारे कोंदुभाजकाचं प्रमेय या ठिकाणी वापरलेलं आहे. किमती भरलेल्या आहेत. पुन्हा इथे तिरकस गुणाकार म्हणजेच बऱ्याच वेळा आकडेमोड करताना रॉंग नको आला पाहिजे. म्हणजेच 15 गुणिले इथे किती येणार तर एस क्यू बरोबर 12 गुणिले 20. आता 15 कसं इथे गुणिले तो इकडे कसं होणार भागिले होणार म्हणून 12 गुणिले 20 छेद 15. संक्षिप्त रूप देऊ शकता तुम्ही तुमच्या पद्धतीने. 5 त्रिक 15 5 चौक 20 3 एक 3 3 चौक 12 4 चौक 16. एस क्यू बरोबर किती आले तर ते 16. या प्रकारे. यानंतर पुढे त्याने एक आपल्याला इथे कृती दिली तर ते आपण सोडूया. ओके. काय तर दिलेल्या आकृती 1.31 या आकृतीमध्ये ए बी समांतर सी डी समांतर इथे काय घेतलेलं आहे तर ती ई एफ या तिन्ही बाजू एकमेकांना समांतर आहे. एसी ची किंमत दिलेली आहे किती तर ती 5.4. सी 9 घेतलेला आहे. बी डी किती 7.5. तर डी एफ शोधण्यासाठी खालील कृती पूर्ण करायची आपल्याला. ओके. तिन्ही बाजू समांतर आहे म्हणजेच काय ए सी छेद इथे किती येणार तर ए सी छेद सीई बरोबर इथे डीएफ घेतलेला आहे म्हणजेच वरती किती असेल इथे तर तो बीडी. ओके. मग याला कारण काय लिहिणार 3 समांतर रेषांचा गुणधर्म. इथे 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म इथे लिहिणार. ओके. आता एसी ची किंमत किती तर 5.4. नंतर मग सी ची किंमत किती तर 9 आहे. ओके. त्यानंतर बीडी किती तर ती 7.5. आपल्याला डीएफ शोधायचा आहे. पुन्हा या ठिकाणी आपण बाजूला तिरकस गुणाकार करून त्याच्या किमती काढणार. म्हणजेच काय 5.4 गुणिले इथे सर्वप्रथम डीएफ येणार नंतर मग 7.5 गुणिले 9. आता बघा 5.4 इथे गुणिले तर तो तिकडे गेल्यावर भागिले होणार. हे बाजूला आपण कॅल्क्युलेशन करणार. परीक्षेला या प्रकारे कृती आली तर 7.5 गुणिले इथे किती 9 छेदाला किती 5.4. वरती 1 दशांश तळे खाली 1 दशांश तळे अंशाला छेदाला 10 ने गुणलं तर इथे वरती किती येतील 75 गुणिले 9 आणि छेदाला किती येणार इथे 54. 9 1 9 9 5 45 9 सक 54. ओके. आता या ठिकाणी पुन्हा इथे आपल्याला डी इथे संक्षिप्त रूप देणार काय 6 1 6 1 उरला. ओके. वरती 15 झालेत. नंतर 6 दुने 12 3 उरलेत आणि 0 पॉइंट दिला 30 झालेत. 6 पंचे 30 म्हणजे किती किंमत आली आपल्याला 12.5 आणि म्हणून या ठिकाणी किती देणार 12.5. या प्रकारे आपण इथे कृती पूर्ण केलेली. हे सगळं जे काय आहे तर ते तुम्ही बाजूला रफ वर्क म्हणून ते करू शकताय. ओके. यानंतर पुढे अजून एक कृती दिली आहे त्याने. त्रिकोण एबीसी मध्ये किरण बीडी ओके हा कोण एबीसी चा दुभाजक आहे. नंतर डी हा बिंदू ए आणि सी च्या दरम्यान आहे. रेख डी समांतर बाजू बीसी. ई हा बिंदू ए आणि बी च्या दरम्यान आहे. ए बी छेद बीसी बरोबर एई छेद ई बी. या प्रकारे त्याने आपल्याला इथे दिलेलं आहे. ओके. इझी आहे ते. ओके. तर सर्वप्रथम कोन दुभाजकाचं प्रमेय आपण इथे वापरणार. त्रिकोण एबीसी मध्ये बीडी हा कोन बी चा दुभाजक आहे. बीडी हा कोन बी चा दुभाजक आहे म्हणून ए बी छेद बीसी बरोबर एडी छेद इथे डीसी कोन दुभाजकाचे प्रमेय. आता त्याच बरोबर अजून काय होते इथे ईडी बाजू ही बीसी ला कशी आहे समांतर आहे. म्हणजेच आपल्याला एई छेद ईबी एई छेद ईबी बरोबर एडी छेद बीसी
मग याला काय देणार? बेसिक प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. या ठिकाणी काय देणार? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आता ही दोन गुणोत्तर बघा, AB छेद BC बरोबर AD छेद DC, त्याचबरोबर AE छेद EB बरोबर AD छेद DC. या दोन्ही बाजू हे बघा, हे गुणोत्तर पहिल्या गुणोत्तरातील उजवी बाजू आणि दुसऱ्या गुणोत्तरातील देखील उजवी बाजू, या दोन्ही कशा आहेत? सारख्याच आहेत. म्हणजेच त्या दोन्ही गुणोत्तरांच्या डाव्या बाजू सारख्या आहेत. म्हणजेच काय? तर AB छेद BC बरोबर AE छेद EB. ओके, या प्रकारे आपण सर्व प्रमेय बघितलेले आहेत आणि सोडवलेली उदाहरणं देखील बघितली आहेत. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.2 बघणार आहोत. ओके, यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.